कसा अभ्यास चाललाय हो? कसला झोपलाय? फास्ट मध्ये अभ्यास चाललाय. एवढा वेळ मस्ती करताना नाही तुम्हाला झोप लागली का रे? मी करतोय की मी काय झोपलाय? अंशू, ए बाळा, अंशुड्या, सोन झोपलं, झोपू दे. ए सोनू. मम्मी झोपू दे. हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. तर आज बनवलेली चपाती आणि शापूची भाजी. मुलांना टिफिन द्यायचं होतं, तर आज काही नाश्ता वगैरे वेगळा असं काही नव्हतं बनवलं. शापूची भाजी आणि चपाती बनवली होती. तर मुलं स्कूलला गेली आणि नंतर म्हटलं तर मी तर एकटीच राहिलेले घरी, तर मस्त भाजी चपातीचाच नाश्ता करून घेऊया. एकटीसाठी कुठे काय बनवणार. आणि त्याच्यानंतर कपडे सुकायला टाकायचे होते. 4-5 दिवस झाले पाऊसच थांबत नव्हता कसलाच, आणि कपडे टाकायला जागा नव्हती. म्हणजे बाहेर तर टाकूच शकत नव्हतो. गॅलरीमध्ये जेवढे बसतील तेवढे छोटे छोटे टाकत होते 4-5 दिवस, जे डेली यूजला लागणार आहेत. पण तक्षच्या बाबांचे कपडे, परत मोठे मोठे टॉवेल्स वगैरे असं सगळं जे काही मी धुवून ठेवत होते. पाऊस येतोय तरी मशीनला लावतच होते रोजच्या रोज कपडे, आणि ते काढून ठेवायचे साईडला टबमध्ये. मग ते सुकायला टाकायला तर काही गॅलरीमध्ये येत नव्हतं. मग आज जरा पाऊस नव्हताच, म्हणजे बंदच होतं. तर म्हटलं चला बाहेर दोऱ्या बांधलेल्या आहेत तर पॅसेजमध्ये तिकडे टाकून देऊया, जेवढे सुकतील तेवढे सुकतील. पण एवढा वैताग झाला हे बाहेर कपडे टाकून न्यान करत. पूर्ण दिवस गेल्यासारखा गेला. त्यात मुलांना पण घेऊन यायचं शाळेतून, हे ते सगळं चालूच होतं. पण तरी म्हटलं जसं होईल तसं होईल, जेवढे सुकतील तेवढे सुकतील. कारण एवढे कपडे धुवून टाकलेले. आता दसरा पण आला आहे. दसऱ्याचे कपडे तर मी काही धुत नाही, फक्त मोठं आपलं गोधड्या वगैरे असं काही जे असेल ते धुवून टाकते. आता हे कपडे तर कसं डेली यूजमध्ये येतातच. आणि घट वगैरे गावाकडं सासूबाई बसवत असल्यामुळं मी इथं भांडे वगैरे असं घासून सगळं क्लिनिंग करून घेते. पण मग म्हटलं आता ही जे धुतलेत कपडे ते तरी सुकवणं गरजेचं आहे. कारण खूपच प्रॉब्लेम झाला 4-5 दिवस कपडे सुकवायला. आणि नुसते धुवून पडले होते. सगळ्या जीन्स वगैरे, शर्ट वगैरे, असं मोठे कपडे सगळे धुवून ठेवलेले. फक्त म्हणजे जेव्हा ऊन पडेल तेव्हा पटकन टाकून घ्यायचे. आणि कपड्यांचं वास येण्याचं वगैरे काही कारण नाही आहे. जरी धुतलेले मी ठेवले असले टबमध्ये, कम्फर्ट टाकलेलं असतं त्याच्यामुळं ऑलरेडी मशीनमध्ये अर्धे कपडे सुकून निघलेले असतात. तर मग काही असं हे वाटत नाही, फ्रेशच वाटतं. म्हणजे स्मेल वगैरे काही त्याचा येत नाही. तर आज छान जरा थोडेसे टाकून घेतले कपडे बाहेर सुकायला. आणि त्याच्यानंतर होती घरातली कामं अजून बाकी. हे कपड्यांच्या नादात भांडे सगळं तसंच पडलेलं. सगळं बाहेर पण, म्हणजे गॅलरीमध्ये पण थोडेफार हे केले. जे सुकले नव्हते ते बेडरूममध्ये टाकून दिलेले. आणि आता मी अंशुलला घ्यायला चालले. त्याला घ्यायचा टाईम झाला हे सगळं आवरेपर्यंतच. त्याच्यानंतर अंशुलला घेऊन आल्यावरती त्याचा होमवर्क वगैरे घ्यायचा होता. आता असं झालं की सगळं सोबतच आले. दसऱ्याची साफसफाई करायची आहे, आणि ह्या सणासुदीचे ह्याच्यामध्येच पोरांच्या एक्झाम पण आल्या, तर त्यांचा अभ्यास पण घेणं गरजेचं आहे. तर मग कसं करायचं काय डोकं चालत नाही आहे. पण करायला तर लागतं आहे. आणि त्यात मुलं किती मन लावून अभ्यास करताय हे पण तुम्ही पुढे बघाल. म्हणजे तर असा चालू आहे आमचा अभ्यास. ह्याला मी अभ्यासाला बसवलं आहे स्कूलमधून आणल्यावर, आणि हा बघा काय करतोय. कसा अभ्यास चाललाय हो? कसला झोपलाय? फास्टमध्ये अभ्यास चाललाय. एवढा वेळ मस्ती करताना नाही तुम्हाला झोप लागली का रे? मी करतोय की मी काय झोपलाय? अंशू, ए बाळा, अंशुड्या, सोन झोपलं, झोपू दे. ए सोनू. मम्मी झोपू दे त्याला. बाबू, झाला का अभ्यास? अभ्यास झाला का? ए सोन्या, सोन झोपलाय, काय ऐकायला येते का नाही काय माहिती. सोनू, अभ्यास झाला का? अभ्यास. अय अय अय, अरे 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 अरे, बघू दे इकडं. सगळं केलं अभ्यास बाळा. हा,
काय काय इकडे चल माझ्यासोबत दळण ठेवायला चल. कसं उठलाय पेन्सिल घेतली तुझी. ए दादा दे त्याची. बाबू काय झालं? ए सोनू काय झालं? हा झोप लागली. अभ्यास कधी करायचं ग रानू? एवढा वेळ खेळत होतं तोवर नाही झोप आली तुला? एवढा वेळ नाही झोप लागली तुला? हा नाही लागली का बाबू? काय देत नाही खेळाय? दादा दे त्याला ट्रेन म्हणजे तो झोपायचं नाही परत संध्याकाळी झोपत नाही. दे आता पार उशीर झालाय खूप. नाही माझ्याकडे त्याचे आहे ना तुझ्यापाशी छोटू? गेली का झोप आता? 3 होते पण झोप गेली का? 2 होते. ए बबडू 2 होते. झोप गेली का? झोप किती नाटक करतो रे मुंगळ्या. ह्याचा अभ्यास बघा कसा चाललाय. मगाशी खूप बोलत होता ना मी करतोय मी कुठे झोपलोय. तर स्केटिंग करत होता मध्ये त्यामुळे त्याला हे सेफ्टीसाठीच आणलं होतं हेल्मेट वगैरे. तर हा हेल्मेट घालून बसलाय अभ्यासाला. म्हणजे ह्यांना काहीतरी विचित्र केल्याशिवाय ह्यांच्या डोक्यात राहत नाही की काय मला कळत नाही. पण एवढी त्रास देतात अभ्यासाला तर कसं कसं ह्यांच्याकडून करून घ्यायला लागतंय. मी तर म्हणते ना मी लास्ट टाईम पण म्हणलं ह्यांची एक्झाम असेल ना की ह्यांच्यापेक्षा जास्त मोठी परीक्षा माझी असते आणि ही प्रत्येकाच्याच घरात असणार आहे. तर चला घ्यायचा आहे अभ्यास कसा तरी करून. त्यातमध्ये आता दोघं पण घरी आलेली आणि यांनी घरात इतका राहाडा केला होता. त्यात माझे भांडे घासायचे राहिलेले त्या कपड्याच्या नादात. बघू शकतो तुम्ही घरात कसला पसारा केला होता. अभ्यास करत खेळत खात पीत सगळा राहाडा करून टाकलेला घरात. तर मी पण मुलांना काही म्हणत नाही कारण काय होतं मी मुलांना खाली खेळायला घेऊन जात नाही. तर ते घरात असल्यामुळं थोडंसं करतात. पण जाऊ द्या असं वाटतं नको बाहेर जाण्यापेक्षा मग हे परवडलं. थोडंफार होतो त्रास आवरायला पण करायला लागतं आहे. तर इकडं तर भांडे एवढी पडली होती म्हणजे घासली होती अर्धी आणि अर्धी राहिलेली. घ्यायला आणायला जायच्या नादात हे ते परत खायला प्यायला घाल म्हणजे परत अजून भांडे पडले टिफिन वगैरे स्कूलमधून आलेले. तर आता हे सगळं आवरून घेतलं आणि थोडंसं अंशुलला सर्दी वगैरे झाली त्यामुळे त्याला फ्रेश व्हायचं होतं. थोडं पाणी गरम करायला ठेवलं आणि त्याच्यानंतर देवपूजा राहिलेली माझी तर ती देवपूजा करून घेतली. तर चला असा काहीसा होता माझा दिवस. आणि घरात लहान मुलं म्हटल्यानंतर थोडंसं चालतंच. तुमच्याकडे पण असेल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.